नमस्कार सर्वांना, सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत। साधारण 6चं टायमिंग आहे आणि इथं माझे वडील चाललेले आहेत वॉकिंगसाठी आणि वहिनींचं चाललं आहे घर स्वच्छ झाडून घ्यायचं। आतमध्ये सुद्धा लतिकाचं झाडून घ्यायचं चाललं आहे आणि मनीसुद्धा उठलेली आहे। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आता कशाची तयारी चालल्या? धपाट करणार धपाटी। आज सगळ्यांचं संकष्ट आहे। हां, अंगारकी संकष्ट आहे। थोडीच माणसं जेवणार आहेत तर धपाट करायचं। हां, तुम्ही काय करायला? मी छान करायचं। आज अंगारकी संकष्टी आहे आणि घरातल्या सगळ्या बायकांची अंगारकी संकष्टीचा उपवास आहे। जे लहान मुलं आणि घरातले पुरुष आहेत तर त्यांचं उपवास नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी धपाटीचा बेत आहे आणि मी इथं झोपाळ्यावर बसलेले आहे। गावी आलो आणि झोपाळ्यावर बसलं नाही असं होतच नाही। मनसोक्त झोका घेणं हा माझा छंद पहिल्यापासून आहे। इथं चाललंय माझं लहान मुलांच्या बरोबर बोलत बोलत झोके घ्यायचा आनंद घेत आहे। चला जाऊया, मल्लिकार्जुनला चाललोय आम्ही आता, देवदर्शन करायचंय। अर्चना वहिनींना बरं नाही आहे, त्यामुळे त्यांना डोंगर चढायला जमणार नाही, म्हणून त्या घरीच थांबणार आहेत। बाकी आम्ही सगळ्या लेडीज चाललो आहे आणि बंडूदादा, आनंद हे दोघंजण येणार आहेत आमच्याबरोबर आणि चिल्लर पार्टी सगळे असणार आहे। चला आता एका वेळी एका गाडीतून एवढ्या सगळेजण तर काही जाणार नाही, त्यामुळे गाडीच्या 2 फेऱ्या होणार आहेत। पहिल्यांदा आता आम्ही जात आहोत आणि मंदिराजवळ थांबणार आहोत, गणपतीचं जे मंदिर आहे तिथं, आणि नंतर पुन्हा उरलेले सगळेजण येतील। आज आम्हाला एकाच रोडवरती गणपतीचं मंदिर पण आहे, तर तिथंसुद्धा आम्ही दर्शन घेणार आहोत, कारण अंगारकी योग आहे आज आणि नवसाला पावणारा गणपती, तर त्या गणपतीला सुद्धा मला जायला आज मिळतं आहे। आणि तिथून पुढं मग आम्ही जाणार आहोत मल्लिकार्जुन मंदिरासाठी, म्हणजे डोंगरावरती डोंगर चढायचं आहे। हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव असणार आहे, कारण खूप वर्षानंतर, मला वाटते जवळजवळ 10-15 वर्ष तरी झाले असतील की मी मल्लिकार्जुन या मंदिराला गेलेलीच नाही आहे। गुटखिंडी आणि एडीनिपाणी रोडवरती ना इथं गणेशाचं मंदिर आहे, तर आम्ही आलो आता इथं गणपतीला अंगारकी संकष्टी दिवशी। चला, गावापासून थोडंसं दूर अंतरावर हे मंदिर आहे आणि इथं सुद्धा भरपूर अशी वस्ती झालेली दिसून येत आहे। त्याला पावणारं गणपती मंदिर। आजचा दिवस खूप छान होता आणि गणपतीच्या दर्शनाने सुरुवात झालेली आहे। इथलं मंदिर छोटंसं आहे पण खूपच छान आहे। मंदिरामध्ये स्वच्छता टापटीप तर आहे, त्याचबरोबर इथं अथर्वशीर्ष आणि गणेशाची उपासना करण्यासाठी थोडेसे फलकसुद्धा लावलेले आहेत। आम्हीसुद्धा थोडंसं ना इथं नामस्मरण वगैरे केलं, गणपती स्तोत्र म्हटलं आणि त्यानंतर मग आम्ही जाण्यासाठी निघालो। मंदिरामधली मूर्ती खरंच खूप छान आणि कोरीव अशी आहे, भारी वाटलं इथं। आणि जो मूषक आहे तो सुद्धा खूप मोठा आहे। थोडासा ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी दाखवत आहे मंदिराचा। आतल्या बाजूनं मंदिर अशा पद्धतीनं आहे। असं आमचं दर्शन झालं आहे, आता मल्लिकार्जुनला जायचं आहे, तर चला अजून थोडे मेंबर यायला लागलेत आमच्या घरातले आणि आम्ही आता निघालोय। मागं जे डोंगर दिसतंय ना तिथं मल्लिकार्जुन देवस्थान आहे, तिथं जायचं आहे आम्हाला आणि आता आम्ही सगळे चाललोय। अजून थोड्या यायचे आहेत सगळे घरातले। गणपती मंदिरामध्ये दर्शन झालंय आणि आता आम्ही निघाले मल्लिकार्जुनच्या दर्शनाला। भरपूर उंच डोंगर आहे, डोंगर चढायचं आहे आणि मी तर जवळजवळ मला वाटते सुजित आमचा 2रीत काय 3रीत असताना आलेले, त्याच्यानंतर आता आहे नेक्स्ट टाइम। बघूया मला चढायला जमतंय का ते। चला फायनली आता आम्ही सकाळचं सगळं आवरून गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता मल्लिकार्जुनला जायचं आहे। चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। बाय बाय।